मित्रांनो, मी आज तुम्हाला आर-टी ॲडमिशनबद्दल काही माहिती, सूचना सांगणार आहे. ते तुम्ही लक्षात ठेवा, कारण की ते ॲडमिशनमध्ये तुम्हाला कामात येईल. तर सगळ्यात पहिले तुम्हाला सूचना सांगतो मी. ते 8-10 सूचना आहे, ती तुम्ही लक्षात ठेवा. सगळ्यात पहिले तुम्हाला दिलेलं आहे आर-टीचे ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती पाहत असताना सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल स्लो होऊ शकतो. त्यामुळे पालकांनी भ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावे. कारण की कसं आहे, त्याच्यावर लोड जास्त असतो, म्हणून आपण परत परत ट्राय करत राहावे. आता तुम्हाला खाली दिलेले आहे सूचना. पहिली सूचना आहे, आर-टी प्रवेश प्रक्रिया 26-27 याकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज भरून पूर्ण करावा. तर ते ॲडमिशन चालू झालेलं आहे, साईट पण चालू झालेली आहे. ती मी तुम्ही पुढच्या व्हिडिओत पाठवणार आहे, ते तुम्ही बघून घ्यायचे. आता दुसरी आहे, पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता गुगल लोकेशन पुन्हा तपासून पाहावे. पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्याशिवाय अर्ज सबमिट करू नये. परफेक्ट लोकेशन आपल्याला त्यांना दाखवायचे आहे. एकदम अचूक भरायचे ते तुम्ही केअरफुली भरायचे. आता तिसरा आहे, आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना दाखल्यावर वरीलच जन्म दिनांक लिहावा. म्हणजे ती ज्याची अचूक जन्मदिनांक आहे तीच टाकायची त्याच्यावर. एकदा भरलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही. आता चौथा आहे आपला सन 26-27 फक्त 1 किलोमीटर अंतरापर्यंत शाळा उपलब्ध होतील. म्हणजे 1 किलोमीटरच्या आत भरता येणार आहे. प्रवेश पात्रतेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे सबमिट करताना अपलोड करणे आवश्यक आहे. ते सगळे डॉक्युमेंट आपल्याला अपलोडसुद्धा करायचे आहे तिकडे. आता 5 नंबरचे आहे, अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावेत. लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो, याची नोंद घ्यावी. म्हणजे आपल्याला जे जे डॉक्युमेंट लागणार आहे ते आपल्याला ठेवावे लागेल, नाहीतर ते अर्ज रद्द होणार. 6वा आहे, अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा. आपल्याला वाटत असेल का ते काही चूक झाली असेल तर तो अर्ज सबमिट करण्यापूर्वी तो डिलीट करावा, मग दुसरा अर्ज आपण भरावा. आता 7व्या नंबरचे आहे, एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. एकाच बालकाचे 2 अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत. तर एकाच बालकाचे 2 अर्ज आपण नाही करू शकत तिकडे. जर त्यांना कळाले तर ते आपलं ॲडमिशन रद्द करू शकते. आता 8 नंबरच्या बघा, अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक, अर्जीत लिहिलेले मोबाईल नंबर आणि अर्जाची प्रत स्वतःजवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी. जे आपण अर्ज केलेलं आहे ते आपल्याला सांभाळून ठेवायचे आहे, कारण की ते आपल्याला ॲडमिशनच्या टाईमसुद्धा लागणार. तर ते मोबाईल नंबर वगैरे सगळे आपल्याजवळ जोपर्यंत प्रक्रिया होत नाही तोपर्यंत आपल्याजवळ ठेवायची आहे. आता 9 नंबरचे आहे, अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेले प्रवेश रद्द होईल. जर आपण काही त्याच्यामध्ये खोटी माहिती दिली असेल तर ते आपल्याला ॲडमिशन रद्द होईल. आता 10 नंबरचे आहे, अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो रिकवर पासवर्ड यावर क्लिक करून रिसेट करावा. हे तर काही नाही आहे, आपण करू शकता. आता 11 नंबरचे आर-टी 25 प्रवेश 26-27 याकरिता पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 28/2 पर्यंत राहील. 28/2/26 पर्यंत राहील ती. आता 12 नंबरचे आहे आपला, दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी
दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र 40% 40% आणि त्यापुढील ग्रह धरण्यात येईल. म्हणजे ती 40% असली पाहिजे. आता 13 नंबरचे आहे सन 26-27 याकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे. आता आपण मागे गॅस बुक देत असतो, पण आता ते चालणार नाही. त्याऐवजी जन्मदाखला किंवा डोमासाईल वगैरे ते तरी चालेल. आता 14 नंबरचे आहे 26-27 याकरिता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबुक दिल्यास फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक गृह धरण्यात येईल. म्हणजे ते नॅशनलाइज बँक पाहिजे त्यांना, फक्त ते चालेल त्यांना, प्रायव्हेट बँक चालणार नाही. आता 15 नंबरचे अर्ज भरताना लोकेशन चुकू नये म्हणून गुगल मॅपवर पत्ता टाकून मिळालेले लॅटिट्यूड लॉंगिट्यूड प्रवेश अर्जावर टाकल्यास लोकेशन चुकणार नाही, याची नोंद घ्यायची आहे आपल्याला. तर ही 15 सूचना आहे. आणि ही 16वी आहे बालकाच्या जन्मतारखेबाबत. दिव्यांग बालकाचा अर्ज भरत असताना जन्मतारखेबाबत काही समस्या आल्यास वरील ही मेल ID दिलेली आहे त्यांनी, त्यावर पाठवावे. तर अशी 16 सूचने ते आपल्याला इकडे दिलेली आहे. आपण लक्षात ठेवा, फॉर्म भरताना ही आपल्याला लक्षात असली पाहिजे. तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओस मी कसा फॉर्म भरायचे आहे ते सांगणार आहे ते. तर अशीच माहितीसाठी आपल्या चॅनलला AB सर्व्हिसेसला फॉलो व सबस्क्राईब जरूर करा.